टाकायचे. राजाने सांगितले नाही, फार बारीक. माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते कुठनं ह्याची नजर इतकी बारीक. त्याच्यामुळं मला आवड आहे, माझी पॅशन आहे, मला आवड आहे. आता केशवरावांना पण आवड आहे, त्यांनी पण ते पवई माळ वगैरे भागामध्ये चांगलं केलं. पण मी देशात फिरतो, परदेशात जातो, वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो. प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडं DPDCच्या सगळे मी ज्यावेळेस त्यांना पैसे देत असतो वर्षाला, त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णमध्ये काय केलंय, टुरिझमच्या करता काय केलंय, अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळती, प्रेरणा मिळती. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं काम आहे की या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही घ्यायचा. काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक. अहो गेल्या किती निवडणुका ऐकतोय शेवटचीच चाललंय. पण त्यांना आता विस्मरण व्हायला लागलेले. नानांच्याच निरावागजमध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा माळेगाव कारखान्यांनी 111 कोटी रुपयांचं बेरिंग घेतले. 111 कोटी. त्याच्यात एक जण म्हणला कानात, अण्णा 111 कोटी नाही, 1,11 लाख. 1,11 लाख तुला काय कळत नाही का? बस पुन्हा सांगितलं 111 कोटी बेरिंग घेतले. हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होतं. हे नैसर्गिक आहे. हे मी उद्या माझंही तेपर्यंत जगतोय का नाही कोणाला माहिती, पण जोपर्यंत जर 85 पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार आहे. हे नैसर्गिक आहे. तुम्ही विचार करा की तुमच्या पुढं बोलत असणाऱ्या धडधाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं, पुढच्या पिढीचं भलं करून घ्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल, जेवढी काटकसर करता येईल. म्हणजे मी तर पृथ्वीराज बापूची पैसेच लावणार आहे. तुम्ही जास्त काटकसर करताय का मी जास्त काटकसर करतोय? आणि त्या पुरुषोत्तम दादालाही म्हणणार आहे, बघू तू पण किती काटकसर करतोय. स्पर्धा निकोप असली पाहिजे. हे काय म्हणतात, ह्या कारखान्याचं खाजगीकरण करणार, मग अजित पवार तो कारखानाच घेणार. अरे पट्या, काय जे काय पडपडतोय, काय सांगतोय ते काय, ते शिक्षण संस्था म्हणले विद्याप्रतिष्ठानच जोडणार. मी मागेही पहिल्या सभेत सांगितलं की मी उलट कृषीगुण शिक्षण संस्थेला 50 कोटी खर्च केले आणि अजून 50 कोटी घालतोय त्या प्रफुल्ल तावरे आणि त्या सुभाष सोमानीला विचारा. आणि जाताना पण मोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना, आता एक एंट्री गेट, ते कंपाऊंड, बोर्ड, IT, इंग्लिश मीडियम, हॉस्टेल, तिथं मराठी मीडियम, अजून वेगवेगळ्या गोष्टी करतोय. रस्ते, लाईट, तिथं ब्रिज. अहो पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे. अजूनही करायचंय आम्हाला. करणं कधी थांबत नसतं. 3 करोड़, जी हाँ 3 करोड़